नमस्कार, महाराष्ट्र T24 मध्ये मी मनीष टेमरे आपण सर्वांचं स्वागत करतो। चला बघूया देश विदेशातील ठळक बातम्या। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर रोहित पाटलांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता। त्यावर बोलताना रोहित पाटील म्हणाले की काही झालं तरी म्हाताऱ्याची साथ सोडू नकोस, नाहीतर घरात घेणार नाही असा दम माझ्या आजीने पहिल्याच दिवशी दिला होता। तसेच आपल्या चुलत्यांनीही तसाच दम दिला होता असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर आपल्या मतदारसंघातील लोकांची भावना काय आहे ते अनेकांना सांगितली, त्यासंबंधी अनेकांशी चर्चा केली। लोकांशी चर्चा केल्यानंतर आपण आरेवाडीला गेलो होतो। त्यावेळी रोहित पवार आणि पवार साहेबांचा फोन आला। दुसऱ्या दिवशी कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीच्या ठिकाणी ते येणार होते। त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघातील 2000 कार्यकर्त्यांना घेऊन आपण पवार साहेबांची भेट घेतली आणि भूमिका स्पष्ट केली असं रोहित पाटील यांनी सांगितलंय। विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फलदायी ठरल्याने महायुतीचे सरकार सत्तेत आलंय। लाडक्या बहिणीमुळे मतदानाचा टक्का सुद्धा वाढलाय। त्यामुळे महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या योजनेतील 6व्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा लागून राहिली आहे। शिवाय महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार प्रति महिना 2100 रुपये मिळण्याची वाट बघत आहेत। त्यामुळे आपल्या खात्यात पैसे कधी जमा होणार याची चर्चा सर्वत्र आहे। राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। राज्यात एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला राहणार असून मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार हे जवळपास निश्चित झालंय। तसेच मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे असताना दिल्लीत पुन्हा राजकीय घडामोडी घडल्याचं समोर आलंय। राज्याची काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळ गावी आले आहेत। सत्ता स्थापनेच्या धावपळीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहेत। मात्र आता गावी आल्यानंतर एकनाथ शिंदेची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे। एकनाथ शिंदे यांच्या शरीराचे तापमान 105 डिग्री असून नुकतेच त्यांनी सलाईन लावण्यात आली आहे। प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ शिंदे काल घराबाहेर पडले नाहीत। त्यांनी घरीच आराम करणे पसंत केले। येणाऱ्या राजकीय घडामोडीच्या काळातच एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याचे विविध चर्चांना देखील उधाण आले आहे। राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती येऊन तब्बल आठवडा उलटला तरी देखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार हा प्रश्न अनुत्तरच आहे। निवडणुकीत भाजपने तब्बल 137 जागांवर विजय मिळवला। त्यानंतर भाजपचाच मुख्यमंत्री होणार यावर कुठे शिक्कामोर्तब होणार। तेवढ्यात राज्यात मराठा मुख्यमंत्री असावा म्हणून पुन्हा एकदा अमित शहांनी शहानिशा केल्याचं माहिती समोर आलंय। अशातच आता नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा तारीखही ठरली आहे, तरी नेमकं मुख्यमंत्री कोण हे मात्र अधिकृतपणे जाहीर करण्यात आले नाही। तसं असलं तरी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव आधीच निश्चित झाल्याचं मानलं जात आहे। आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी मोठा दावा केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील ग्रेटर कैलासमध्ये केजरीवाल यांच्यावर झालेला हा हल्ला इतर कोणी नव्हे तर एक बस मार्शलने केला होता। तसेच केजरीवाल यांच्यावर फेकलेले द्रव्य पाणी होते। अरविंद केजरीवाल ग्रेटर कैलासमध्ये पदयात्रा करत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला। त्यानंतर पोलिसांनी लगेचच आरोपीला पकडले होते। अशोक झा असे या आरोपीचे नाव आहे। या हल्ल्यानंतर संबंधित आरोपी हा भाजपचा औपचारिक सदस्य असल्याचा आरोप आम आदमी पार्टी करत आहे। मात्र दिल्ली पोलिसांनी हा आरोपी बस मार्शल असून त्याने केजरीवाल यांच्यावर पाणी फेकल्याचं म्हटलं आहे। जो रूट गेल्या काही काळापासून चमकदार कामगिरी करत आहे आणि दिवसेंदिवस अधिक चांगले काम करत आहे। सध्या तो जगातील अशा काही क्रिकेटपटूंपैकी एक आहे। त्यांनी प्रत्येक मैदानावर आपल्या फलंदाजीने आपली छाप सोडली आहे। न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात तो मोठा खेळी खेळण्यात यशस्वी ठरला नसला तरी त्याने सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडला आहे। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतीक्षा संपूर्ण राज्याला असताना देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आमदार रवींद्र चव्हाण यांना देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावून घेतलं होतं। त्यामुळे पालघर दौरा अर्धवट सोडून रवींद्र चव्हाण दिल्लीत पोहोचले। भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत अमित शहा यांची बैठक झाल्यानंतर बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास काय प्रतिक्रिया उमटेल याची चाचपणी पक्षश्रेष्ठीने केल्याची सूत्रांना माहिती आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाबाबत आक्षेप असेल तर रवींद्र चव्हाण यांना संधी द्यावी अशी खेळी खेळली जाऊ शकते। देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पक्के आहेच, पण जर काही वेगळा विचार झाला तर देवेंद्र फडणवीसांकडून रवींद्र चव्हाण यांचे नाव पुढे केले जाईल असं सूत्रांच्या माहितीनुसार समोर येत आहे। भंडारा इथून गोंदियाकडे प्रवासी घेऊन निघालेल्या शिवशाही बसला गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा गावाजवळ 29 सप्टेंबरला भीषण अपघात घडला। या अपघातात 11 निष्पाप प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या प्रकरणी आता एसटी महामंडळाच्या भंडारा विभागीय अधिकाऱ्यांनी शिवशाही बस चालक प्रणय रायपूरकर याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे।
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून देवेंद्र फडणवीस यांनाच पसंती देण्यात येणार आहे। या बाबतीतील अनिश्चितता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने संपुष्टात आणली असून मंगळवारी भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी फडणवीस यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आठवडा उलटून गेल्यानंतरही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण याबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रमाचे वातावरण तयार झाले। त्यामुळे भाजपकडून फडणवीस यांच्याऐवजी नव्या चेहऱ्याला भाजप संधी देणार असल्याचा तर्क लावला जात आहे। मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यामध्ये भाजपने अशाच प्रयोग करून नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्री केले असल्यानं तोच प्रयोग महाराष्ट्रातही राबवला जाईल असे सांगितले जात आहे। महाराष्ट्राच्या विशेष बातमीपत्रात एवढंच। बातम्यांचा प्रवाह असा सुरू राहील। अधिक माहितीकरिता बघत रहा महाराष्ट्र T24। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।